वक्फ बोर्डाच्या दाव्यावरनं मंत्री नितेश राणे यांनी हल्लाबोल केलाय। देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न होतोय असं नितेश राणे यांनी म्हटलंय। मविया सरकार असतं तर सिंधुदुर्गातील 60% जमीन वक्फ बोर्डाकडे गेली असती असा आरोपही नितेश राणे यांनी केला। आंगणेवाडी आणि कुणकेश्वरसह रामेश्वर देवस्थानवर सुद्धा ते दावा करू शकतात असा दावा सुद्धा नितेश राणे यांनी केला। सुदैवानं देशामध्ये आणि राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे असं राणे म्हणाले। आपलं सरकार असेपर्यंत 1 इंचही जागा जाऊ देणार नाही असं नितेश राणेंनी म्हटलंय। आज आपल्या एक देवस्थानावर ताबा ठोकायला सुरू केलेला आहे। उद्या आपल्या अंगणेवाडीच्या मंदिराकडे करतील, उद्या कुणकेश्वरवर करतील, कुठे हे लोक नजर फिरवतील ना, रामेश्वरवर करतील, मंदिराकडे करतील, कुठेही नजर फिरवतील ना। म्हणून अशा पद्धतीचा म्हणून मी सुरुवातीला बोललो, आपलं नशीब चांगलं आहे की आपल्याला हिंदुत्ववादी विचाराचं केंद्र आणि राज्य सरकार असल्यामुळे हे लोक आता जास्त हिंमत करू शकणार नाही। आम्ही जागृत आहोत, आम्ही सतर्क आहोत आणि आम्ही असा कुठलाही इस्लामिक आक्रमण आपल्या देशावर सहन करणार नाही। आपल्या देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकण्यासाठी हे सगळे प्रयत्न हे लोकांचे चालू आहेत। सुदैवाने आज आपल्या देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे, हिंदुत्ववादी विचाराचे प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत। तुम्ही विचार करा, अगर महाविकास आघाडीचं सरकार असतं तर आतापर्यंत आपल्या सिंधुदुर्गाचे 50-60% जमिनी किंवा 156 जे आपण ते त्या वक्फ बोर्डला देऊन पण टाकले असते। आज जिल्ह्याचे तिन्ही लोकप्रतिनिधी, जिल्ह्याचे खासदार हे सगळेचे सगळे महायुतीचे आहेत, हिंदुत्ववादी विचाराचे आहेत आणि म्हणूनच लोकांनी ह्या बद्दलच्या